वसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना. मागच्या वेळी आपण 16वा अध्याय 7व्या श्लोकापर्यंत आलो होतो आणि 6व्या श्लोकात भगवंतांनी सांगितले की या लोकात दोन प्रकारचे मनुष्य आहेत, एक दैवी प्रकृतीचे आणि दुसरे आसुरी प्रकृतीचे. आणि आता दैवी प्रकृती तुला मी सांगितली, तर आता आसुरी प्रकृती ऐक असं 6व्या श्लोकात म्हटलंय आणि 7व्यापासून आसुरी प्रकृतीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे 7व्यापासूनच आपण पुन्हा घेऊ. 16वा अध्याय 7वा श्लोक. प्रवृत्तींच निवृत्तींच जनान विदुरासुराः न शौचन्नापि चाचारो न सत्यन्तेषु विद्यते. याचाही अर्थ आपण मागच्या वेळी बघितलेला की असुरी प्रवृत्तीचे जे लोक आहे, असुर याचाही आपण अर्थ बघितला. सुरक्षिती इति सुरहा म्हणजे देव झाले ते. असुरक्षिती म्हणजे सु म्हणजे जे सत आहे, शुभ आहे, त्याचं रक्षण करण्यासाठी जे प्रयत्न करतात, धर्माचं रक्षण करण्यासाठी जे प्रयत्न करतात ते सुर झालं. आणि असु म्हणजे जे सु नाही येते, म्हणजे जे क्षेत्रज्ञ सोडून जे काही क्षेत्र आहे त्याचं रक्षण करणारे, शरीराचं रक्षण करणारे. असु म्हणजे शरीर, तर शरीराचं रक्षण करणारे ते असुर झाले. तर असुरी प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांना विषयांकडे प्रवृत्ती आणि विषयांपासून निवृत्ती हा त्यांना विचारच नाहीये. म्हणजे हे दोन्ही ते जाणत नाही. प्रवृत्ती काय आणि निवृत्ती काय कळल्यानंतर त्याचे परिणाम काय आहेत आणि निवृत्तीतच कसं सुख आहे ते पुढे कळणार. पण हा फरकच ज्यांना माहिती नाही, प्रवृत्ती काय निवृत्ती काय, आणि त्यामुळे त्यांचं आचरणही शुद्ध नाहीये. अंतर्बाह्य शुद्धी त्यांच्याकडे नाही आणि उत्तम आचरण नाही आणि न सत्यंतेषु विद्यते म्हणजे तिथे सत राहू शकत नाही, सत्य राहू शकत नाही. असं असत्य असं त्यांचं वागणं असतं. असत्य म्हणजे ते सतत खोटं बोलत असतात या दृष्टीने असत्य फक्त नाही, तर असत्य म्हणजे सताकडे न जाता असत जे आहे त्याच्यातच ते रममाण असतात, असाही याच्यात एक अर्थ आहे. तर पुन्हा एकदा 8व्या श्लोकाकडे जाण्यापूर्वी आपण मागेही पाहिलं की असुरी प्रवृत्ती का सांगितलंय. दैवी प्रवृत्ती प्रकृती आणि आसुरी प्रकृती हे सांगण्याचं कारण कुठेतरी हेय उपादेय विवेक मनात निर्माण व्हावा, हा याचा उद्देश आहे. हेय म्हणजे काय टाकायचं आणि उपादेय म्हणजे काय घ्यायचं. तर कोणते गुण असुरी संपत्तीचा विचार करताना आपल्याला माझ्यासारख्या जीवाला असं लक्षात येतं की कितीतरी यातल्या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात आपण अध्यात्माच्या काही वाचन करतोय, जप करतोय किंवा कधी कधी काही चांगल्या लोकांना मदत करतोय, याच्याशिवायही आपण जो काही व्यवहार करत असतो तर त्याच्यात यातल्या काही गोष्टी आपल्याला आढळतात. त्यामुळे त्या आढळल्या तर त्या घालवण्याकरता प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य आहे. हे कळण्यासाठी काय टाकायचं हे कळण्यासाठी आसुरी संपत्तीचाही अभ्यास करणं आवश्यक आहे आणि भगवान या आसुरी संपत्ती सांगतात. 6व्या श्लोकात जरी त्यांनी सांगितलं की 2 प्रकारचे लोक असतात, याचा अर्थ अर्धे लोक पूर्ण दैवी आणि अर्धे लोक पूर्ण असुरी नाही. आपल्या आतच 2 प्रकारचे व्यक्तिमत्व आपलं असतं. एक असतं ते दैवी प्रकृतीचं आणि एक असतं ते आसुरी प्रवृत्तीचं. असुर याचा अर्थ स्वतःचं रक्षण करणारा, हा रजोगुणी आहे. दैत्य किंवा राक्षस म्हटल्यावर तो तमोगुणी झाला. सत्वगुणी जो आहे तो धर्माचं रक्षण ह्याच्याकरता प्रवृत्त आहे.
असुर जो आहे, तो मुद्दामून अधर्म करण्याची त्याची प्रवृत्ती नाहीये. पण जर माझी असुरक्षणाकरता माझं शरीर माझ्या भोगाकरता मला जे पाहिजे ते मी करीन. मग ते धर्म असेल तरी ते मी करीन, अधर्म असेल तरी ते मी करीन अशी त्यांची वृत्ती असते. आणि राक्षस म्हणजे धर्माच्या विरुद्धच आचरण करायचं. दुसऱ्याला मला आनंद म्हणजे माझ्या शरीराला कष्ट होत, मनाला कष्ट झाले, नाही झाले, त्याच्यापेक्षा दुसऱ्याला मी कसं कष्ट देईन, दुसऱ्याला कसा त्रास देईन, धर्म कसा बुडवीन, ही जी वृत्ती आहे ती राक्षसी वृत्ती आहे. तर दैवी आणि आसुरी प्रवृत्ती सांगायचं कारण असं, की ह्या पूर्ण उपदेश साधकांकरता आहे. त्यामुळे आपल्या साधकात पण कुठे ना कुठेतरी ती आसुरी प्रवृत्ती ही आहे. पुन्हा एकदा असुरी म्हणजे राक्षसी नाही. राक्षसी म्हणजे त्रासच देणारी. असुरी म्हणजे माझं चांगलं असलं पाहिजे. मी आणि माझे मानले गेलेले जे आहेत, ते सगळे सुरक्षित राहण्याकरता कधीतरी आपण हे म्हणतो, "हो ठीक आहे, हे सगळं आहे, पण काय करणार? माझ्या कुटुंबाची माझी जबाबदारी आहे, मी तिकडे लक्ष दिलं पाहिजे." कुटुंब ही जशी माझी जबाबदारी आहे, तशी हे विश्व ही माझी जबाबदारी आहे. ज्या समाजात आपण राहतो, तो समाजही माझी जबाबदारी आहे. हे झाले सुराचे विचार. असुराचे विचार मी, माझे कुटुंब आणि मला जे अनुकूल आहेत त्यांचं मी पाहणं. हे सांगायचं कारण असं, की इव्हन आपण जो धन आपल्याकडे येतं, त्या धनाचंही शास्त्राप्रमाणे मिळालेलं धन घरी आणायच्या आधी त्याचा 1/16 भाग दान करूनच घरी आणायचं असतं आणि ते आणल्यानंतर परत त्याचे 5 भाग करून 1/5 दानाकरता, 1/5 आपल्या कीर्तीकरता, 1/5 वाईकांकरता असे त्याचे भाग पुन्हा केलेले आहेत. तर आत्ताच्या जगात दुसऱ्याचा विचार करणं जे कमी झालंय, ते आसुरी प्रवृत्तीचं लक्षण आहे. कलियुगात जन्म घेतल्यावर कलियुगाचं लक्षण असं आहे, की तो सज्जनांमध्येही काही अ, गोष्टी ज्या आहेत आसुरी प्रवृत्तीच्या, त्या त्यांच्यातही कलियुगाच्या परिणामाने येऊ शकतात. पण त्याबरोबर कलियुगात एक सर्वात मोठं साधन सोप्पं करून दिलेलं आहे, की नामस्मरणाने तुमची मुक्ती होऊ शकते. ही सोय फक्त कलियुगात आहे. या दृष्टीने कलियुग महत्वाचं आहे आणि चांगलंही आहे असं म्हणतात. तर सांगायची गोष्ट अशी, की जे सूर आणि असुर हे आपल्या मनातही बाहेर जसे आहेत, ते व्यक्तिरूपाने आहेत, तसे आपल्या मनात आपल्या अ, दोन्हीकडे जाणाऱ्या वृत्तीच्या रूपानेही आहेत. एक इंग्लिशमध्ये एक अ, अ, इंग्लंडमधली आहे का जपानीज बाहेरच्या देशातली एक संकल्पना आहे, की असं म्हणतात, की आप आपल्या मनात एक व्हाईट वुल्फ म्हणजे व्हाईट लांडगा आणि काळा लांडगा, ब्लॅक वुल्फ दोन्ही असतात. व्हाईट लांडगा हे सात्विकतेचं प्रतीक आणि काळा हे अर्थातच या असुरी प्रवृत्तीचं. तर आजोबा मुलाला सांगतात, की असे दोन्ही आपल्या ह्याच्यात असतात. वाईट प्रवृत्तीचाही आणि चांगल्या. तर त्याच्यावर तो मुलगा विचारतो, "मग कोणाचा विजय होतो?" तर त्याच्यावर ते म्हणतात, की ज्याला आपण जास्त खायला घालतो त्याचा विजय होतो. म्हणजे आपल्या सत्व, रज, तम तिन्ही गुणांचा वास आहे. त्या तिन्ही प्रकारच्या वृत्ती आहेत. कलियुगाच्या परिणामाने तमचा प्रादुर्भाव जास्त असेल, पण तिन्ही प्रकारच्या गुण आहेत. त्यातली वृद्धी कशाची व्हायची, हे आपण कशाला जास्त महत्त्व देतो आणि कशाला आपण खत-पाणी घालतो याच्यावर अवलंबून असतं. म्हणून हा अध्याय अशाकरता महत्त्वाचा आहे, की आपली सात्विक वृत्ती अ, वाढवायची म्हणताना सात्विक काय आहे आणि राजस काय आहे, तामस काय आहे, हे 14व्या अध्यायात आपल्याला कळलं. तसंच प्रवृत्तीच्या हिशोबाने दैवी प्रकृती काय आहे आणि आसुरी काय आहे, हे कळल्यानंतर आसुरीचा त्याग किंवा दैवीचं संवर्धन जितकं दैवीकडे आपण प्रयत्न जास्त करू, तितकी दैवी प्रकृती वाढणार आहे, सात्विकता वाढणार आहे. सात्विकता उच्चतम कोटीला पोचली, की रजतम बाजूला झाले, की मग ते सात्विकताही न राहता त्याच्या पुढे त्रिगुणावस्थेपर्यंत तो महात्मा जाऊ शकतो. तर हा आपला मार्ग आहे. त्या मार्गाकरता जे आपण म्हणतो ना, की अ,
एक्सपेक्टेशन्स काय आहेत? तर एक्सपेक्टेशन्स याच आहेत, की जास्तीत जास्त दैवी प्रकृती आपली कशी वाढेल, वाढली पाहिजे आणि आसुरी कमी झाली पाहिजे, ह्या साधकाकडनं एक्सपेक्टेशन्स आहेत. म्हणून भगवान हे दैवी आणि आसुरी प्रकृतीचं वर्णन करतायत. तर 7वा श्लोक आपण पाहिला, त्यांना प्रवृत्ती निवृत्ती म्हणजे धरबंध नाही, अमुक म्हणजे धर्म, तमुकपणे नाही. आज आपण सगळीकडे हेच पाहतोय. धर्माचा विचार नाही. अ, धर्माने घालून दिलेल्या विवाह संस्थेचा विचार नाही. कोणी कोणाबरोबर कसंही राहावं, काही करावं, हे जे सगळं चाललेलं आहे. शौचाचा विचार नाही. रोजच्या नैमित्तिक कर्माचा विचार नाही. असत्य तर कधीही बोलण्यात, वागण्यात काय करणार आता? आणि त्यात परत लोकं गीतेचा आधार देतात. भगवंतांनी नाही का किंवा भगवंतांचा आधार देतात. नरोवा कुंजरवा नाही का सांगितला? नरोवा कुंजरवा सांगितलं कशाकरता? धर्माचा अधर्मावर विजय होण्याकरता. आपल्या स्वतःच्या स्वार्थाकरता एखादी गोष्ट करताना खोटं बोलणं हे मान्य नाहीये धर्माला. जेव्हा मोठ्या समाजाचा काही नुकसान आहे किंवा धर्माचं ऱ्हास होण्याची वेळ आली आहे, तेव्हा तो धर्म राखायला जे असत्य बोललं जातं ते असत्य नाहीये. कारण सत्य म्हणजे काय? सत्य हे सत्वरून आलं. सतकडे नेणाऱ्या गोष्टीला जे पोषक ठरतं ते खरं सत्य आहे. उलट त्यावेळी सत्य बोलणं हे असत्य होईल कारण ते सत्प्रवृत्तीला मागे खेचणार आहे. तर म्हणून हे जे सत्प्रवृत्ती काय आहे, असत प्रवृत्ती काय आहे, ह्याच्यासाठी अ, ही एक खूप छान गोष्ट भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात आहे. काही 13व्या अध्यायात ही म्हणजे दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितलेली आहेत. 12व्या अध्यायात भक्ताची लक्षणं सांगितलेली आहेत. 13व्या अध्यायात क्षेत्रज्ञ विवेक झालेल्या महात्म्याची लक्षणं सांगितलेली आहेत. 16व्या अध्यायात दैवी आसुरी प्रकृती सांगितलेली आहे. 14 आणि 17 मध्ये पण सत्वरज तम गुणाच्या वर्णनाच्या हिशोबाने जे सात्विक आहे ते काय ते आपल्याला कळतंय. हे सगळं गोविंदगिरीजी महाराजांनाही त्यांच्या अ, ज्ञानेश्वरी भावकथाच्या 39व्या व्हिडिओमध्ये हा थोडासा विषय त्यांनी अ, घेतलेला आहे, की अ, हे गुण जे या वेगवेगळ्या अध्यायात आहेत, त्याची जरी आपण नुसती एक लिस्ट केली, तरी आपल्याला एक यार्डस्टिक, एक मापदंड राहतो, की या गुणावर आज आपण या गुणाच्या मापदंडावर किती खरे उतरलो, किती कमी पडलो. हा नुसता विचार रात्री झोपण्यावर पूर्वी करून मग सर्व कर्म ईश्वराला, श्रीकृष्ण भगवंताला अर्पण करून झोपलं, तरी चित्तशुद्धीसाठी ते खूप मोठं असं उपयोगी साधन ठरू शकतं. असो. तर 7व्या श्लोकात आपण बघितलं, की प्रवृत्ती, निवृत्ती त्यांना माहिती नाही. शौच, अशौच त्यांना माहिती नाही आणि आचारात सत्यता त्यांच्या नाही, असे ते असतात. आता 16वा अध्याय 8वा श्लोक. असत्यम अप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम् अपरस्परसम्भूतं किमन्यत् कामहेतुकम्. असत्यम अप्रतिष्ठन्ते म्हणजे सगळं जे जग आहे ते असत्यावरच चाललंय. खऱ्याची दुनिया नाही राहिली आपण म्हणतो. पण वागताना आपल्या ह्याच्यात अ, बऱ्याचशा लोकांच्यात असं येतं, की अरे खोटं बोलल्याशिवाय तर व्यवहार होऊ शकत नाही. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे गीतेचं वर उदाहरणही ते लोकं देतात. तर असं त्यांच्या हिशोबाने हे सगळं जगच असत्यावर चाललेलं आहे आणि त्याला असं अप्रतिष्ठम म्हणजे असा ठोस कसा असा काही आश्रय नाही. आपण आपल्या स्वार्थ हे करायला प्रयत्न करायचे आणि पाहिजे ते मिळवायचं. हे जगाचं उत्पत्तीचं कारण काय? आपल्या जन्माचं कारण काय? ईश्वराचा लाभ करणं हे आपल्या जन्माचं कारण. हे सगळं ते माहीत नाही. ते त्यांना माहीत नाही. त्यांना काय माहिती की जीवाचा जन्म स्त्री-पुरुष संयोगातनं होतो. तर आपणही स्त्री-पुरुष संयोगातनं आनंद मिळवायचा, पुढच्या पिढीला जन्माला घालायचं, आनंदात राहायचं. फार तर फार काय त्यांचं पण बघायचं. त्याच्याही पुढे तमोगुणी असेल तो त्यांचंही बघणार नाही ती गोष्ट वेगळी. तर त्यामुळे
हे सगळं जग खोट्यावर आधारलेलं आहे. ईश्वर वगैरे काही नाही. स्त्री-पुरुष संयोगाने झालेलं आहे. किंवा नेचर म्हणतात. अरे नेचर म्हणता मग ते नेचर म्हणजे काय? याचं उत्तर त्यांच्याकडे नाही. झालं आपोआप. आपोआप होतं कसं? व्यवहारात एकही गोष्ट आपोआप होत नाही. प्रत्येक गोष्टीला कारण हे हे लोक आता येत आहेत 10 मिनिटात निघाली म्हणाली, आता 9:30 पर्यंत येतील. काय झालं? हां. तर लिंक ब्रेक झाली मध्येच. हां. तर त्यामुळे आपोआप निर्माण होतं असं होऊ शकत नाही ना. जगातल्या प्रत्येक गोष्टी होण्यासाठी एक कर्ता लागतो. त्या करण्याची साधनं लागतात आणि करण्याचं रॉ मटेरियल म्हणजे उपादान कारण, निमित्त कारण, उपादान कारण हे सगळं लागतं तेव्हा गोष्ट तयार होते. त्यामुळे आपोआप झालं, योगायोगाने सुसूत्रपणे एवढं जग निर्माण होऊ शकत नाही. आणि ते झालं आपोआप आणि आता आम्ही कंट्रोल करतो हेही म्हणणं बरोबर नाही. जर नेचरनी सगळं झालंय, तर पुढचं पण नेचरनी होतं हे पण म्हणायला तयार नाही. म्हणजे कुठे आपल्याकडे कंट्रोल आला हेही त्यांना सांगता येत नाही. आणि तरीही ते बुद्धिवादी म्हणून आपल्याला समजत असतात. ही सगळी लक्षणं आपल्याला दिसतात आजूबाजूला. त्यामुळे कामामुळेच हे सगळं झालेलं आहे आणि दुसरं काहीच नाहीये. तेच एक सत्य मानून ते पुढे चालतात. आता 9वा श्लोक. एतान् दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतो हितः. तो रजोगुण वाढत गेला की मला पाहिजे, मला हे पाहिजे, हे सगळं पुढे सुरू होतं. पुढच्या श्लोकात ते येणारच आहे. पण ते होताना होतं काय पहिल्यांदा, ही ह्या प्रकारची दृष्टी असली मी अ, कशी तर अ, अयोग्य जी अ, सत्तत्वाकडे न देणारी जी वृत्ती आहे, की आपोआप सगळं तयार झालं. स्त्री-पुरुष समागमाने फक्त तयार होतं. त्याचा बेसिस घेऊन, त्याचा आधार घेऊन, त्याचा अवलंब करून ज्याचा स्वभाव अ, तयार झालेला आहे. तयार म्हणजे खरं बिघडलेला आहे, नष्ट झालेला आहे. नष्टात्मना म्हणतात. नष्टात्मानोऽल्पबुद्धया. त्याचा मूळ जो सच्चिदानंद प तो त्याचं बाजूला या अध्यासामुळे गेलेला आहे आणि अल्पबुद्धी झालेली आहे. अशा जो मंदबुद्धीचा जो आहे, तो मग अहितः म्हणजे प्रभवन्त्युग्र कर्माणं उग्र उग्र कर्म करण्याकडे प्रवृत्त होतो आणि ते कसं उग्र म्हणजे कसं तर क्षयाय जगतो हिता जगाच्या हिताचा क्षय करणारा म्हणजे जगाचा क्षय करणारा नाश करण्यासाठी ते प्रवृत्त होतो आणि समर्थ होत जातात. उग्र कर्मानं म्हणजे क्रूरकर्मी पुरुष असे. कारण स्वतःचाच जेव्हा विचार करत जातो, तेव्हा माझ्या स्वार्थासाठी दुसऱ्याला जर वाईट झालं तरी हरकत नाही. ही पुढची वृत्ती तयार होते आणि मग या वृत्तीने जगाचा नाश होतो. आपल्या शास्त्रामध्ये अ, जी काही उपपातकं सांगितलेली आहेत, त्याच्यात 50 माणसांचं काम करणारं यंत्र काढणं ह्यालाही एक पाप म्हटलेलं आहे. आता आपण बघतो इंडस्ट्रियलायझेशन अनफॉर्च्युनेटली आपण त्याच्यातनं बाहेर पडू शकत नाही. की आता तर रोबोटिक्स, यांत्रिकी ह्या सगळ्या ह्याच्यात असं होतंय की एका माणसाचं 10,000 माणसाचं काम एक एआय करू शकेल किंवा रोबो तो करू शकेल ह्या पद्धतीचं. तर ही पण पापं सांगितलेली आहेत. हा जो सगळा बाह्य विकास जो दिसतोय, तो जितका जास्त विकास तितकं आपण अ, व्यक्तीच्या किंवा पूर्ण समाजाच्या विरोधी जात आहोत ही आपल्याला जाणीव राहत नाही. आणि ती जाणीव झाली तरी ह्याच्यापेक्षा बाजूला पडून आपण जगू की नाही किंवा आपलं अस्तित्व राहील की नाही, ही जी खोटी भीती आपल्या मनात राहते, त्यांनी आपण जगत कल्याणाचा विचार न करता आत्ता ह्याच्यात मी पैसे कमवीन आणि मग त्यातनं मी कोणाला तरी मदत करीन, इथपर्यंत फार तर आपली बुद्धी जाते. तर हा सगळा ह्या रजोगुणाचा आणि आसुरी संपत्तीचा प्रभाव
आहे आणि त्यातनं बाहेर जाण्याची बुद्धी ईश्वराने आपल्याला द्यावी. त्याकरता नामस्मरण, सत्संग या सगळ्याचा आवश्यकता आहे. तर सांगायचं काय की एकदा बुद्धी अ, ईश्वराची आपल्याला ईश्वर या संकल्पनेचीच आपल्याला गरज नाही इथपर्यंत पोचली की मग त्या बुद्धीने होणारे कर्म उग्र कर्मच होणार. जगाचा नाश करणारीच कर्म होणार. असे ते जगाचा नाश करायला प्रवृत्त होतात, समर्थ होतात. आणि मग ते काय करतात? तर 10व्या श्लोकात सांगतात, काममाश्रित्य दुष्पूरन् दम्भमानमदान्विताः मोहात् गृहीत्वा सद्ग्राहान् प्रवर्तन्ते अशुचिव्रताः. काममाश्रित्य, कामाचा आश्रय घेऊन, कारण त्यांची भावनाच ही असते की सगळ्या जगाची उत्पत्ती, ही सगळी स्थिती, ही सगळी इच्छेतनं, कामातनंच झालेली आहे, हीच त्यांची भावना असते. त्यामुळे त्याच कामाचा आश्रय घेऊन आश्रित्य दुष्पूरम म्हणजे कोणत्याही प्रकारे ज्या पूर्ण होणार नाहीत अशा कामना, त्यांचाच आश्रय घेऊन. कारण आपण बघतो व्यवहारात आत्ता मला इतका पगार पाहिजे, तेवढा मिळाल्यावर अजून पाहिजे, कारण महागाई वाढली, तेवढा मिळाल्यावर अजून स्टेटस वाढलं. म्हणजे ह्या ज्या कामना आहेत किंवा कामोपभोग स्त्री पुरुषांचाही घेतला तरी त्यात तृप्ती नाहीये. अग्नीत इंधन टाकावं तसं त्या कामनांची जितकी पूर्ती करावी तितक्या त्या कामना वाढत चाललेल्या आहेत. याचं कारण म्हणजे त्या कामना, आपल्या कामनांची पूर्ती हाच एक उद्देश ठेवून, त्याचाच आश्रय घेऊन मोहात दंग झाल्यामुळे, मोहात अडकल्यामुळे, मान आणि मदानी युक्त, म्हणजे दंभ मान मदान्विता, दंभानी म्हणजे मी केलंच, सत्कर्मही करतात लोक, पण त्याचा दंभ आहे, मी अमुक केलं, मी तमुक केलं, मी असं करतो, मी गीता पाठ केली, मी तीर्थयात्रेला जाऊन आलो, मी दान करतो, फोटो फोटो काढून दाखवतात मी दान करतो, मंदिराला काही देणगी दिली तर पाटी लावली तर आम्ही इतकी देणगी देऊ. ह्या सगळ्या वृत्ती ज्या आहेत त्या दंभाच्या आहेत. तर दंभ, परत मी सात्विक आहे हा मान, अभिमान त्यांना निर्माण होतो. आणि मद, आपल्या पोझिशनचा, आपल्या आपल्या स्टेटसचा एक माज म्हणतात तसा एक निर्माण होतात. तर त्यामुळे तो दंभ, मान आणि मद यांनी युक्त असलेला मनुष्य या कधीही दुष्पूरम, कधीही पूर्ण होणाऱ्या न होणाऱ्या कामनांचा आश्रय घेऊन मोहात गृहीत्वा सद्ग्राहान, गृहीत्वा असद्ग्राहान प्रवर्तन्ते अशीवृत. या मोहाने चुकीची संकल्पना, चुकीचे सिद्धांत स्वीकारून अशुचिव्रता असे प्रवर्तन्ते. अशुचिव्रता म्हणजे जे शुची नाही, शुद्ध नाही, धर्माप्रमाणे नाही, अशा प्रकारे आचरण करून जगात वावरत असतात, कारभार सगळा चालवत असतात. पण त्याचा परिणाम काय होतो? त्यांना हवे ते सुख मिळतं का? त्यांच्या कामनांची पूर्ती होते का? तर ती होत नाही. पण त्याच्या विरुद्ध काय होतं? ते आता 11व्या श्लोकात सांगतायत. आणि खूप महत्वाचा हा श्लोक आहे. ह्याच्या आधीच्या कदाचित आपल्याला गोष्टी ह्या असं वाटलं असेल की नाही नाही आपण असे नाही, नाही नाही हे आपल्यात नाही, चला आपण असुरी प्रकृती आपल्यात तेवढी नाही, असं 10व्या श्लोकापर्यंत आपण म्हणूही शकलो असू. 11वा श्लोक हा डोळे उघडणार आहे. का डोळे उघडणार आहे? कारण ह्यात सांगितलेल्या जे पहिलं लक्षण आहे त्याच्यापासनं मुक्त मी आहे असं मी तरी छातीठोकपणे सांगू शकत नाही, आणि महात्मे सोडून कोणीही हे सांगू शकणार नाही. त्यामुळे ह्या 11व्या श्लोकांनी डोळे उघडल्यानंतर मग परत मागचे श्लोक पाहून कुठे आपल्या मनात त्याचा थोडा जरी भाग असला तर तो कसा काढता येईल ह्याच्याकडे प्रयत्न करण्याची वृत्ती होण्याची शक्यता तरी आहे. म्हणून हा 11वा श्लोक महत्वाचा आहे. तर काय म्हणतात भगवान 11व्या श्लोकात?
चिन्तामपरिमेयै च प्रलयान्तामुपाश्रिताः कामोपभोगपरमा एतावदिति निश्चिताः। चिंताम अपरिमेयांच, अपरिमेय म्हणजे अपरिमित, परिमित म्हणजे मोजता येणाऱ्यासाठी, अपरिमित म्हणजे ज्या मोजता येणार नाही अशा असंख्य चिंतांनी अ, अ, ग्रसित किंवा त्याचा उपाश्रित त्यांचा आश्रय घेऊन राहणारे आणि कधीपर्यंत प्रलयांताम उपाश्रिता म्हणजे मरेपर्यंत चिंतांचा आश्रय घेऊन राहणारे. जन्माला आल्यानंतर रडायची आवश्यकता नाहीये. त्या माऊलीला कळतंय भूक लागली आणि ती देते. पण तो जीव तिथेही रडतो. म्हणजे जन्माला आल्यानंतर बाकी काही नसलं तर पहिली चिंता आहे की मला खायला मिळेल की नाही. आणि त्यातनंच त्या रडण्याची, बाकी काय करता येत नाही तर ते रडायला सुरुवात होते. तिथपासूनची चिंता, थोडं मोठं झाल्यावर चॉकलेट खायला मिळतंय की नाही, शाळेत गेल्यावर माझा गृहपाठ नाही झालं तर काय होईल, मला खेळायला मिळणार की नाही, ह्या चिंता घेत घेत नंतर लग्न होईल की नाही, मुलं होतील की नाही, ती नीट वाढतील की नाही, शिक्षण घेतील की नाही, नोकरीला लागतील की नाही, लग्न होतील की नाही, त्यांना मुलं होतील की नाही, ती मोठी होतील की नाही, त्यांचं चांगलं होईल की नाही, चिंता संपत नाही. चिंता, दुसऱ्याच्या चिंता, स्वतःच्या चिंता, आरोग्याच्या चिंता, कधी कधी देवाचीही चिंता, पण ती पण बऱ्याच वेळा अशासाठी की देवा माझं अमुक हे चाललंय ते कधी बरं होईल. म्हणजे हे सगळं करताना ह्या चिंता कधीही संपत नाहीत. आणि अजून काय होतं, कामोपभोग परमा येतात एता वदती निश्चितः, म्हणजे विषयभोग एवढ्या चिंता लागलेल्या आहेत तरी त्या चिंतांचं कारण आपण विषयभोगात अडकलोय म्हणून चिंता आहेत हे न वाटता त्या चिंता दूर करण्यासाठी, चिंता कशाने दूर होतील, अजून विषय मिळाले म्हणून विषयभोगांसाठीच प्रयत्न करत विषयभोगातच ते आयुष्य घालवत राहतात आणि त्यातच अ, कामाचा उपभोग हाच परमभोग आहे. ह्याच्यातच सगळी आनंद आहे. तोंडाने समजा मी म्हणतोय की अध्यात्मात खरं आहे, पण रोजच्या ह्याच्यात गरम होतंय, फॅन लावायचा आहे. भूक लागले, खायला पाहिजे. किती वेळ आपण शरीरा आणि मनालाही कोणी अपमान केला, वाईट वाटतं. कोणी आपलं ऐकलं नाही, वाईट वाटतंय. हे सगळं आणि का ऐकलं नाही याची चिंता, माझं कोणी ऐकेल की नाही, घरात कोणी ऐकेल की नाही, मा माझंच कसं खरं आहे, हे कसं प्रूव्ह होईल? या सगळ्या चिंता आपण घेऊन राहतो. तर त्यामुळे ह्या 11व्या श्लोकाचा मला माझ्यापुरता मी जरी विचार केला, तर हे सगळं मला जेव्हा लागू होतं, तेव्हा मला लक्षात येतंय, की याचा अर्थ जर 11वा श्लोक मला लागू होतोय, त्याचा अर्थ माझ्यात दंभ आहे, माझ्यात अवास्तव अमानित्व किंवा नातिमानिता म्हटलंय. अमानित्व पुढची अवस्था आहे. पण अतिमानिता नसणं हे एवढे तरी आपल्यात आहे की नाही, तर ते नाहीये हे जाणवायला लागतं. मोह आहे हे पण जाणवायला लागतं. कधीतरी दिवसातला थोडासा वेळ ईश्वरच खरा आहे. 13वा अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ विवेक. हे तेवढ्यापुरतं राहतं. हे 24 तास ती जाणीव जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत हे मोह आहे. आणि अशुची वागणं, धर्माची जर काही आपण थोडासा अभ्यास केला, त्याच्यातली जी कर्म सांगितलेत, तितकी शुद्ध कर्म तर कलियुगात ऑलमोस्ट अशक्यच आहे. म्हणूनच यस्य स्मृत्याच नामोक्त्या असं म्हणजे आपण श्लोक म्हणतो, विष्णूंच्या नामाने सगळ्या कर्माची शुद्धी होते. पण कर्म किती किती सांगितलेले आहेत. रोजच्या ह्याच्यात संध्यावंदन आहे, जेवायचं झालं तरी वैश्वदेवादी कितीतरी त्याच्यात कर्म आहेत. हे सगळं आज होऊ शकत नाहीये. एवढे सगळे आपले अपराध ऑलरेडी चाललेले आहेत. आणि ते असून जर आपल्याला वाटलं, की अरे आपण थोडंसं कुठे गीता वाचायला लागल्यावर आपल्याला अध्यात्मात जे हवे ते मिळाले. हे सगळं मी स्वतःशी बोलतोय. अ, ह्या सगळ्या म्हणजे गीता अध्ययनाचा मूळ उद्देश हाच आहे, की स्वतःची काहीतरी बुद्धी सुधारावी. कारण एकटा बसून नुसतं वाचून तो विचार पूर्ण होत नाही. पण तो जेव्हा कीर्तन भक्तीच्या हिशोबाने किंवा
काही सांगण्याच्या हिशोबाने जेव्हा होतो, तेव्हा अजून काही काही गोष्टी मला कळून येत आहेत. ईश्वराच्या कृपेने, श्रीकृष्णांच्या कृपेने. त्यामुळे हे मी स्वतःला बोलतोय. कोणी यातला चुकीचा अर्थ घेऊ नका. मी कोणाला बोलण्याइतका मोठा नाहीये. तर हे माझ्या लक्षात येतंय, की 11वा श्लोक वाचल्यानंतर जे 7व्या श्लोकापासून सांगितलेलं आहे, ते कुठे ना कुठे, थोड्या किंवा अधिक प्रमाणात, कुठे ना कुठे मला लागू होतंय. आणि ते किंचित जरी लागू होत असेल, जोपर्यंत असं म्हणतात ना, पांढरा शुभ्र जर भिंत आहे आणि त्याच्यावर थोडासा काळाचा डाग पडला, तरी लक्ष तिथेच जातं. तर त्याप्रमाणे थोडा जरी काळा डाग असला, तरी ती अ, समजा आपण असं म्हटलं, की एखादा पिक्चरची मूव्ही थिएटरमधली स्क्रीन आहे. तर त्याच्यावर एक मधोमध थोडासा काळा डाग पडलाय. बाकी सगळं ते चांगलं आहे. चालू शकेल का ती स्क्रीन तिथे ठेवून? नाही चालणार. तिथे पूर्ण पांढरी स्क्रीनच हीच आवश्यक आहे. तसं परमार्थात अ, कुठेही शॉर्टकट नाहीये. पूर्ण स्वच्छ, पूर्ण शुद्ध अंतःकरण झाल्याशिवाय भक्ती, ज्ञान, वैराग्य याची प्राप्तीच नाहीये. तर ते होण्याकरता आपली स्वतःच्याच अंतराची आपल्याला परीक्षा करता करता म्हणून हा 16वा अध्याय अ, दैवी आणि आसुरी प्रवृत्ती सांगण्याचा. आणि याच्याबरोबर जसं भगवंताने अर्जुनाला म्हटलेलं आहे, की मा शुचः संपदं दैवीम अभिजातोषी पांडव. तसं आपणही स्वतःलाही कुठेतरी समाधान पण घ्यायला पाहिजे, की काही यातले दैवी गुण आपल्यात जर असतील, तर ईश्वराकडे त्याच्याबद्दल कृतज्ञता आपल्या आई-वडिलांनी, आपल्या गुरुजनांनी, आपल्या दीक्षागुरूंनी किंवा आपल्या शिक्षकांनी जे कोणी असतील त्यांनी आपल्याला जे संस्कार दिलेत, त्याच्याबद्दल कृतज्ञता ठेवण्याकरता त्याचंही समाधान घ्यायला हरकत नाही. थोड्याफार प्रमाणात जर आपल्यात तेज असेल, थोड्याफार प्रमाणात आपण दुसऱ्याला क्षमा शकत असू, आजूबाजूला वाईट गोष्टी चालल्यात तरी धर्माप्रमाणे चालण्याची एक मनात आपली जी इच्छा आहे आणि ती दृढ आहे आणि ती धारण करून ती धुरती थोडीफार आपल्यात आहे. तर तेही समाधान बाळगायला हरकत नाही आणि ती गुण वाढवायला हरकत नाही. अ, तर हे सगळं हा प्रपंच एवढ्याकरताच भगवंतांनी मांडलेला आहे, की आपल्याला आपल्या मनाची यार्डस्टिक, आपल्या मनाचं अनालिसिस म्हणा, त्याचं सूक्ष्म निरीक्षण करून ते सतत शुद्धी करत राहणं याच्यासाठी हे दैवी आणि आसुरी संपत्ती भगवंतांनी सांगितली. तर हेच 11व्यात हेच सांगितलं, की मरेपर्यंत असंख्य चिंता घेऊन हा माणूस राहतो आणि त्या चिंता असतानाच विषयभोगातच तत्पर राहून याच्यातच आनंद आहे असं मानतच राहतो. इतका हा दुर्दैव विलास. भगवंतांनी बुद्धी देऊन सुद्धा ती बुद्धी वापरण्याची आपल्याला सदोदित अ, अ, ती कला अवगत नाहीये. ती हळू गीता म्हणा, सद्ग्रंथ म्हणा, श्रेष्ठ महात्म्यांची कृपा म्हणा, त्यांनी ती हळू घडवत आणायची आहे. हाच सगळा मार्ग आहे. आणि मग पुढे अजून काय होतं? कायमच्या चिंता लागलेल्या आहेत आणि मग तरीही भोगाकडे लक्ष आहे. मग अजून पुढे काय होतं? तर 12व्यात सांगतायत. आशापाशशतैर्बद्धा कामक्रोधपरायणाः ईहन्ते कामभोगार्थम् अन्यायेनार्थसंचयान्. आशापाशशतैः बद्धा. आशेचे शतई म्हणजे असंख्य आशा दृष्टीने घ्यायचंय. वेगवेगळ्या आशा आहेत. लहान मोठ्या आशा आहेत. साधं मला आज झोपायला मिळेल, मला आज खायला मिळेल, ह्या सगळ्या आशाच आहेत. ह्या सगळ्या वेगवेगळ्या आशा अजून पुढे काहीतरी चांगलं होईल. आत्ता नाही झालं, नंतर प्रयत्न हे होतील. कधीतरी मला पाहिजे ते भोग मिळतील. ह्या सगळ्या आशेचे पाश शत शेकडो पाशात बद्ध असलेला आणि काम, क्रोध परायणा. जोपर्यंत मनात काम आणि क्रोध आहे, ते कशामुळे? ती आशा आहे. अमुक हे मिळू शकतं ही आशा निर्माण झाली का तो काम वाढला.
काम पूर्ण नाही झालं तर क्रोध वाढतोय. क्रोध अति वाढला तर संमोह होतो, बुद्धिनाश होतो आणि मग तो त्याचा विनाश होतो. हा मागेही क्रम आपण बघितलाय. क्रोधात भवती संमोहा, समोहात स्मृती विभ्रमा, सुप्ती विभ्रमात बुद्धिनाशा, बुद्धिनाशात प्रणश्यती हे मागे आपण पाहिलेलं आहे. तर असा तो आशापाशात वेगवेगळ्या बद्ध होऊन कामक्रोधात अडकून राहतो आणि इहन ते काम भोगार्थम अन्यायेन अर्थ संचयान म्हणजे कामक्रोध परायण झाल्यानंतर काम भोगासाठी अन्यायाने ही अर्थसंचय करायला लागतो तो आणि अन्यायाने अर्थसंचय करत ती अयोग्य कर्म तो करत राहतो. इहन ते म्हणजे करत राहतो. आणि मग तेव्हा त्याची वृत्ती कशी असते तर ती 13व्या श्लोकात सांगतायत. इदमद्य मया लब्धम इमं प्राप्से मनोरथम इदमस्ति इदमपि मे भविष्यति पुनर्धनम. इदम अद्य म्हणजे आज इदमद्य मया लब्धम म्हणजे आज मला हे प्राप्त झालंय, मी हे प्राप्त करून केलंय. आणि इमम प्राप्से मनोरथ आणि हे अजून जे काय ते मी लवकरच प्राप्त करून घेईन हे मनोरथ तो रचत राहतं. आणि इदमस्ती इदमपि मे भविष्यती पुनर्धनम. आता माझ्याकडे इतके धन आहे. आता हे धन म्हणजे मागे आपण बघितलं तसं भौतिक वित्त आहे, तसं दैवी वित्तही. उपासना हेही धन आहे. तर हे सगळं मी मिळवलेलं आहे. म्हणजे मी उपासना केली. आता हिरण्यकशिपू सारखेही म्हणाले, ब्रह्मदेवाने वर दिला काय मेहरबानी नाही केली, मी उपासनाच तशी केली, मी तप तितकं केलंय म्हणून मला त्यांनी दिलं. त्यामुळे मी उपासना केली हेही असुरी संपत्तीत धरलं जाईल. तर हे धन माझ्याकडे आहे, उपासनेचं असेल, भौतिक धन असेल. आणि पुनरपी म्हणजे इदम भविष्यती पुनः अपि भविष्यती पुनर्धनम म्हणजे माझ्याजवळ इतके आहे आणि अजून सुद्धा मी जर खर्च केलं तरी अजून मला मिळणार आहे. माझे प्रयत्न चालू आहेत. तर तसंच म्हणजे एखादी गोष्ट काम्यकर्म करण्यासाठी मी इतका जप केला, मला हे मिळालं. आता परत अजून इच्छा आहेत. त्याच्यासाठी काय मी अजून कर्म करेन. अशी त्याची वृत्ती सतत होऊन राहते आणि त्याला जर यश मिळालं चुकून सुद्धा तर त्याच्यापेक्षाही भयंकर असा अहंकार निर्माण होतो. आणि मग तो म्हणतो 14व्या श्लोकात, आता अर्थ आपण उद्या पाहू, 1च मिनिट राहिले. असौ मया हतः शत्रुर्हनिष्ये चापरानपि ईश्वरोऽहम् अहं भोगी सिद्धोऽहं बलवान सुखी. ईश्वरोऽहम मीच ईश्वर आहे. ईश्वर म्हणजे ईशिता ज्याला आहे, इच्छा केल्याप्रमाणे प्राप्त करून घेण्याची शक्ती, सर्वात मोठी शक्ती असलेला तो ईश्वर. तर ह्यालाच मला पाहिजे ते मी प्राप्त करून घेईन ही जी वृत्ती आहे तीच मी ईश्वर आहे असं म्हणण्याची वृत्ती. आणि ती अति वाढली की खरोखरच सगळं जगाचा स्वामी मी आहे अशी हिरण्यकशिपू, रावण, नंतर कंस यांच्यासारखी ही वृत्ती नंतर होऊ शकते. तर 14वा आपण उद्या डिटेलमध्ये पाहू. प्रार्थना घेऊन थांबूया आजचं. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.